पुतना. नंदगोप हा कंसाच्या राज्याच्या अंमलाखाली असलेल्या छोट्या छोट्या राज्यांपैकी एकाचा मुखत्यार होता. त्यामुळे त्याला वर्षातून एकदा मथुरेला जाऊन त्यावेळीच्या पद्धतीनुसार कंसाच्या खजिन्यात सारा भरावा लागत असे. त्याप्रमाणे तो मथुरेला गेला. नंद आणि वसुदेव एकमेकांचे चांगले मित्र होते आणि नातेवाईकही होते. यशोदा आणि रोहिणी बहिणी होत्या. नंद मथुरेला आलाय ही बातमी वसुदेवाला समजल्यावर तो त्याला भेटायला गेला. दोघा मित्रांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. त्यानंतर वसुदेव नंदाला म्हणाला, तुला पुत्र झाल्याची बातमी माझ्या कानावर आली. तुला भेटल्यामुळे मला प्रत्यक्षपणे तुझे अभिनंदन करता येत आहे. आपण एकमेकांचे इतके जवळचे असून सुद्धा आपली भेट फार क्वचितच होते. आपण नदीत वाहणाऱ्या दोन ओंडक्यांसारखे आहोत. कधीतरी एकमेकांच्या जवळ येतो आणि नंतर काळाच्या ओघात परत एकमेकांपासून दूर जातो. आपण दोघेजण एकच आत्मा आणि दोन शरीरे असे आहोत. तेव्हा तुझा पुत्र तो माझा पण पुत्र असल्यासारखा आहे. त्यामुळे त्याची चांगली काळजी घे. वसुदेवाचे हे बोल ऐकून नंदाच्या डोळ्यात अश्रू आले. कारण वसुदेवाचे सर्व पुत्र आणि शेवटची कन्यासुद्धा कंसाने मारून टाकली होती. त्यानंतर वसुदेव नंदाला म्हणाला, तुझं मथुरेतलं काम झालं असेल तर तू इथे जास्त थांबू नकोस. मला असं वाटते की गोकुळात काहीतरी वाईट गोष्ट घडणार आहे असे संकेत मला मिळत आहेत. तेव्हा तू लवकरात लवकर तुझ्या बायका मुलांकडे परत जा. असं म्हणून घाईघाईने त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि नंद गोकुळात जाण्यास निघाला. वसुदेवाच्या बोलण्याने तो बेचैन झाला होता. नारायणांची प्रार्थना करीत तो आपल्या लाडक्या बैलगाडीत बसला आणि त्याने गोकुळाकडे प्रस्थान केले. इथे कंसाने त्याच्या दुष्ट मंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वागायचं ठरवलं. सर्वात प्रथम आपल्या राज्यातल्या नुकत्याच जन्मलेल्या सर्व मुलांना ठार मारण्याचं त्याने ठरवलं. त्याने त्याच्या एका विश्वासू सल्लागाराच्या पत्नीस बोलावून घेतली. ती एक भयंकर राक्षसीण होती आणि तिचं नाव पुतना असं होतं. कंसाने पुतनावर सर्व लहान अर्भकांना मारण्याची जबाबदारी सोपवली आणि तिने काहीही खंत न बाळगता ती आनंदाने स्वीकारली. ती आपल्या मनाप्रमाणे निरनिराळ्या शहरांमध्ये गावामध्ये फिरू लागली. ज्या ठिकाणी देवांच्या पूजा अर्चा चालू असतात तिथे असुरांचा प्रभाव चालत नाही. तेथे गोकुळात जन्म घेतलेल्या प्रत्यक्ष नारायणाला ती कशी काय मारणार होती? असंच आकाशातून भ्रमण करीत असताना तिला गोकुळ दिसलं. यापूर्वी गोकुळात ती कधीच गेली नव्हती, म्हणून गोकुळात उतरण्याचा तिने निर्णय घेतला. तिने मायेच्या बळावर तिचे स्वतःचे एका सुंदर स्त्रीमध्ये रूपांतर केले आणि ती गोकुळात आली. तिथे तिला एक मोठा राजवाडा दिसला. तो नंदाचा होता. बऱ्याच बायका तिथे ये जा करीत होत्या. तिथे ती गेली. ती जणू लक्ष्मीप्रमाणे सुंदर दिसत होती. सर्व बायका तिच्याकडे कौतुकाने बघत होत्या. ती कोण आहे, कुठून आले याचा कोणी विचारसुद्धा केला नाही. तिने नंदाच्या राजवाड्याच्या अंगणात प्रवेश केला. तिथेच बाळाचा पाळणा होता. ज्याप्रमाणे कोळशावर राख साठली की कोळशातील विस्तव दिसत नाही, त्याचप्रमाणे भगवंतांनी बालकाच्या स्वरूपात आपलं सर्व तेज झाकलं होतं. पुतनाने अंगणात प्रवेश केल्याबरोबर पाळण्यातील ते सुंदर बाळ पाहिले. भगवंतांनी लगेच आपले डोळे मिटून घेतले. नाहीतर उघड्या डोळ्यांनी कदाचित तिच्यावर त्यांची कृपादृष्टी पडली असती आणि ज्या कारणासाठी पृथ्वीवरील दुष्टांचा नाश करून सज्जनांचं रक्षण करण्याच्या कार्यासाठी त्यांनी अवतार घेतला होता, त्या कार्यात अडथळा आला असता. पुतनाने आजूबाजूला नजर टाकली. तिच्या नशिबाने तिथं कुणीच नव्हतं. तिने बाळाला पाळण्यातून काढलं आणि आपल्या मांडीवर घेतलं. तिचं कृत्य म्हणजे जणू काही जिवंत नागाला दोरी समजून आपल्या गळ्यात अडकवण्यासारखं होतं. पण ती त्याबद्दल पूर्णतः अनभिज्ञ होती. आजूबाजूंनी जाणाऱ्या दासींचे तिने बाळाला पाळण्यातून काढून आपल्या मांडीवर घेतले आहे ह्याकडे लक्षच नव्हतं. तिने हळूच बाळाला आपल्या पदराखाली घेतलं आणि ती त्याला दूध पाजू लागली. बाळांना मारण्यासाठी तिने तिच्या दुधात विष मिसळले होते. थोड्या वेळाने
तिच्या लक्षात आलं की ते बाळ तिचा सर्व जीवन रसच शोषत होते. तिला वेदना होऊ लागल्या. ती बाळाला आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागली, पण बाळ तिला चिकटूनच बसले होते. ती वेदनांनी जोरात किंचाळू लागली, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. तिच्या ओरडण्याने आकाश, पृथ्वी, ग्रह, तारे थरथरू लागले. लोकांना वाटलं कुठेतरी आकाशातील विजेचा लोळ पडला असावा आणि शेवटी एक अखेरची किंकाळी फोडून पुतना मृत पावली. तिने घेतलेले सुंदर स्त्रीचे रूप नष्ट झाले आणि ती मूळ रूपात प्रकट झाली. इंद्राच्या वज्राने घायाळ होऊन वृत्रासूर जसा पडला होता तशीच ती अंगणात हातपाय पसरून पडली. पुतनाचं शरीर खाली पडता पडता 6 कोस अंतरातील झाडे उन्मळून पडली आणि प्रचंड मोठा आवाज झाला. सर्व लोक आवाजाच्या दिशेने पळू लागले. बघतात तर काय, प्रचंड मोठी राक्षसीण जमिनीवर मरून पडली होती आणि यशोदेचे छोटेसे बाळ तिच्या अंगावर खेळत होते. यशोदेने घाईघाईने आपल्या बाळाला तिच्या अंगावरून उचललं आणि ती त्याला घरात घेऊन गेली. त्याला दूध पाजून तिने त्याला झोपवलं आणि त्याच्या अंगावर रेशमी वस्त्र घातलं. त्याच वेळेस नंद मथुरेहून परत आला आणि समोरचं दृश्य बघून अवाक झाला. तो सर्वांना म्हणाला, माझा मित्र वसुदेव याला दैवी शक्ती आहे. त्याला ह्या संकटाची कल्पना आली होती, म्हणूनच त्याने मला लवकरात लवकर गोकुळात पोहोचण्याची विनंती केली होती. मृत पावलेल्या पुतनेचे शरीर इतकं प्रचंड मोठं होतं की अनेक गोपालांनी त्याचे अनेक तुकडे केले आणि ते एकमेकांवर रचून मग त्यांना अग्नी दिला. त्या अग्नीच्या ज्वाळांनी सर्व आकाश उजळून निघाले आणि एक फार विचित्र घटना घडली. तिचं शरीर जळत असताना त्यामधून चंदनाचा दरवळ येऊ लागला. कोणालाच त्याचं कारण कळेना. पुतना एक राक्षसीण होती आणि नारायणांनी तिचा वध केला, परंतु दुधाबरोबर त्यांनी तिच्या पापाचे पण शोषण केले, त्यामुळे ती पवित्र झाली. भगवंतांच्या स्पर्शाने तिची सर्व पापे धुवून निघाली आणि तिचा उद्धार झाला. त्यामुळेच तिचा देह जळत असताना त्यातून चंदनासारखा सुगंधी वास येऊ लागला. पुतना भगवंतांना विषाने विषारी झालेले दूध पाजून मारायला आली होती, तरी भगवंतांनी तिचा उद्धार केला आणि मग जे प्रेमाने आणि भक्तीने भगवंतांना दूध किंवा तत्सम अर्पण करत असतील त्यांच्यावर भगवंतांची किती कृपा होत असेल. नंदाला सगळ्या लोकांनी पुतनेची कथा सांगितली. ती गोकुळात कशी सुंदर स्त्रीचे रूप घेऊन आली होती आणि तिने सर्वांना कसं फसवलं, बाळ कसा वाचला हे एक कोडच होतं. सर्वांच्या मते ते सर्वजण अतिशय भाग्यवान होते. केवळ नारायणाच्या कृपेनेच बाळाची ह्या भयंकर संकटातून मुक्तता झाली होती. पण तरी सर्वांना समजत नव्हतं की ह्या भयानक राक्षसिणीच्या तावडीतून बाळाची सुटका कशी काय झाली. त्यांनी सर्वांनी परत एकदा बाळाला वाचवल्याबद्दल नारायणाचे आभार मानले. त्यानंतर परीक्षित राजा शुकांना म्हणाला, हे ऋषीवर, तुम्ही अजूनपर्यंत मला नारायणांच्या अनेक अवतारांच्या कथा ऐकवल्यात. हे सर्व अवतार त्यांनी कोणत्या कारणांसाठी घेतले होते हे ऐकून मी आश्चर्याने गुंग झालो आहे. त्या कथांनी माझ्या कानांची आणि मनाची तृप्ती झाली आहे. पण मला असं वाटतंय की भगवंतांचा हा अवतार सर्वात सुंदर आहे. मला असे सांगितले गेले आहे की कृष्णावतारातल्या कथा ऐकल्याने मनुष्याच्या मनातील सर्व निराशा, उदासीनता निघून जाते. त्याचप्रमाणे मनुष्याच्या मनातल्या इच्छासुद्धा निघून जातात. मनुष्याच्या मनातील सर्व अपवित्र विचार निघून जातात आणि त्याचं मन स्वच्छ होतं आणि ते केवळ भगवंतांच्या विचारात मग्न होतं. त्याला नारायण भक्तांमध्ये वेळ घालवण्यात आनंद मिळतो. तेव्हा ऋषीवर माझ्यावर कृपा करा आणि माझ्या आयुष्यातल्या शेवटच्या दिवसांमध्ये कृष्णाबद्दलच्या सगळ्या कथा मला कथन करा. परीक्षिताच्या मागणीनुसार शुकांनी श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीलांचे कथन करण्यास सुरुवात केली. शकटासूर आणि तृणावर्त. नंद यशोदेचे बाळ गोकुळात मोठे होत होते. आता ते 3 महिन्यांचे झाले होते. ते नुकतेच उपडे व्हायला शिकले होते. उपडे पडून बाळ यशोदेकडे बघून हसत होते. यशोदेला त्यामध्ये परमानंद होत होता. तो दिवस बाळाच्या जन्मनक्षत्राचा होता.
तेव्हा यशोदेने तो साजरा करण्याचं ठरवलं. तिने गोकुळातल्या सर्व स्त्रिया आणि पुरुषांना मेजवानीसाठी बोलवलं. बाळाला स्नान घातलं गेलं. आलेल्या पाहुण्यांनी त्याला भेटवस्तू दिल्या. हा सगळा कार्यक्रम यमुना नदीच्या किनाऱ्यावर चालू होता. थोड्या वेळाने बाळ बाळ थकले आणि झोपी गेले. तेव्हा यशोदेने त्याला ऊन लागू नये म्हणून त्याचा पाळणा ते ज्या छकड्यातून आले होते त्याच्या खाली ठेवला आणि ती आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारण्यात मग्न झाली. थोड्या वेळाने बाळाला जाग आली आणि ते भुकेने रडू लागले. परंतु ह्या सर्व कोलाहलात कुणालाच त्याचं रडणं ऐकू आलं नाही. त्याला खूप राग आला आणि त्याने रागाने आपल्या छोट्याशा पायांनी जागेवरूनच छकड्याला लाथ मारली आणि तो छकडा पूर्णपणे उलटला गेला. त्यामध्ये असलेल्या भांड्यांचा मोठा आवाज झाला आणि त्या छकड्याचे एक चाक तुटून बाहेर आले. त्या मोठ्या आवाजाने सगळे भानावर आले. काय झालं कुणाला काही कळलंच नाही. आजूबाजूला खेळणारी काही लहान मुले म्हणाले, बाळाने छकड्याला लाथ मारली आणि तो उलटा झाला. पण ह्यावर कुणाचाच विश्वास बसला नाही. यशोदेने आपल्या बाळाला घेतले आणि देवाचे आभार मानले. खरी गोष्ट अशी होती की कंसाच्या विश्वासातला एक असुर होता. त्याचं नाव शकट असं होतं. तो गोकुळात आला होता आणि बाळाला मारण्यासाठी तो छकड्याच्या चाकात जाऊन बसला होता. बाळाला पळून न्यायचे आणि नंतर ठार मारायचे असा त्याचा उद्देश होता. परंतु बाळाच्या रूपातील भगवंतांना ही गोष्ट समजली होती. म्हणून त्यांनी एका लाथेच्या प्रहारात शकटासुराचा वध केला. पण तिथे असलेल्या कोणालाच ही गोष्ट समजली नाही. एकदा यशोदा आपल्या बाळाला स्नान घालून अंगणात त्याला मांडीवर घेऊन बसली होती. अचानक तिला जाणवलं की बाळ फार जड झालंय. असं का होतंय तिला काही कळेना. तिने तिथे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण बाळ आता इतकं जड झालं की ते तिला मांडीवर ठेवणं अशक्य झालं. तेव्हा तिने त्याला अंथरूण घालून खाली ठेवलं आणि ती काम करायला निघून गेली. कंसाचा एक विश्वासू असुर गोकुळात बाळाला मारण्यासाठी आला होता. त्याचं नाव तृणावर्त असं होतं. पुतनाच्या वधानंतर कंस आणि त्याच्या अनुयायांची खात्री झाली होती की कंसाला गोकुळापासून धोका आहे. म्हणून तृणावर्त गोकुळात आला होता. गोकुळात आल्यावर त्याने वावटळीचे रूप धारण केले. ती वावटळ इतकी जोरदार होती की सर्व ठिकाणी धूळ उडू लागली. कोणालाही काही दिसत नव्हते. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तरी आधाराला धरून उभे होते. सर्व दिशांमधून वाऱ्याच्या घोंगावण्याचा आवाज येत होता व सगळीकडे अंधार झाला होता. लोक धास्तावले होते. कुणाला काय करावं हे समजत नव्हतं. अचानक वावटळीचा जोर ओसरला. त्यांना आपले डोळे उघडता आले. यशोदा धावतच आपल्या बाळाला आत घेऊन जाण्यासाठी धावत आली, तर बाळ कुठेच दिसेना. ती घाबरून सगळीकडे शोधू लागली, पण बाळाचा कुठेच पत्ता नव्हता. सर्वजण बाळाला शोधू लागले. आकाशातून मधून मधून दगड पडत होते, तरी सुद्धा बाळाचा शोध चालू होता. सर्व गोकुळ शोकाकुल झाले, पण त्यांचे आवडते बाळ कुठेच दिसत नव्हते. ह्या मधल्या वेळात तृणावर्ताने बाळाला उचलले आणि तो आकाशात दूरवर बाळाला घेऊन निघून गेला. त्याचा असा विचार होता की बाळाला आकाशात खूप उंच घेऊन जायचं आणि तिथून त्याला खाली फेकून द्यायचं. पण ते बाळ इतकं जड होतं की त्याला ते उंच उचलता येणं अशक्य झालं. त्याला खाली टाकायचा तो प्रयत्न करू लागला, पण बाळाने आपल्या इवल्याशा हातांमध्ये त्याची मान घट्ट पकडून ठेवली होती की तो गुदमरू लागला. जणू काही एखादा मोठा दगड आपल्या मानेवर ठेवल्यासारखं त्याला वाटू लागलं. त्याचा श्वास कोंडू लागला आणि शेवटी त्यातच त्याचा मृत्यू झाला. वावटळ ओसरल्यामुळे लोकांना स्पष्ट दिसू लागलं. अचानक आकाशातून प्रचंड मोठा राक्षस पडताना त्यांना दिसला. त्याच्या हातांमध्ये यशोदेचे बाळ होते आणि बाळाने त्याच्या छातीला घट्ट धरून ठेवलं होतं. तो राक्षस खाली पडल्यावर लोकांनी त्याच्या छातीवरून बाळाला उचललं आणि यशोदेकडे नेऊन दिलं. ही घटना कशी घडली, राक्षस कसा मरण पावला आणि बाळ कसं वाचलं, याची कुणालाच काहीही कल्पना आली नाही. सर्वजण म्हणू लागले, नंदराजा अतिशय प्रामाणिक आहे, सर्वांना खूप मदत करतो आणि प्रजेचे उत्तम रीतीने पालन करतो. नारायणांची मनापासून भक्ती करतो. त्यामुळे नारायणांची त्याच्यावर कृपा आहे आणि म्हणूनच त्यांच्या कृपेने बाळाला काहीही झालं नाही.
एक दिवस यशोदेने आपल्या बाळाला दूध पाजलं आणि त्याला मांडीवर घेऊन त्याचे मधुर हास्ययुक्त मुख पुरवाळीत होती. त्याच वेळी बाळाला जांभई आली आणि यशोदेने त्याच्या मुखात आकाश, अंतरिक्ष, ज्योतिर्मंडल, दिशा, सूर्य, चंद्र, अग्नी, वायू, समुद्र, नद्या, पर्वत, वने, सर्व चराचर सृष्टी पाहिली. हे सगळं बघून ती थरथर कापू लागली आणि हा सगळा काय प्रकार आहे तिला काही समजेना. परंतु भगवंतानी आपल्या मायेने तो प्रसंग तिच्या स्मरणातून काढून टाकला. मुलांचा नामकरण विधी. आपल्या मुलांचा धार्मिक विधीपूर्वक नामकरण विधी व्हावा अशी वसुदेवाची फार इच्छा होती. त्याने यदुवंशाचे कुलपुरोहित महातपस्वी श्री गर्गाचार्य यांना पाचारण केलं आणि त्यांना गोकुळातील बाळांबद्दल माहिती दिली. वसुदेवांनी गर्गाचार्यांना असं सांगितलं की तुम्ही सहजच गोकुळात गेला आहात असं दाखवा आणि क्षत्रियांच्या मुलांवर होणाऱ्या संस्कारांनी त्यांचा नामकरण विधी पार पाडा. त्याप्रमाणे गर्गाचार्य गोकुळात आले. नंदगोपाने मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि आदराने त्यांचे स्वागत केले. त्यांना अर्घ्य व पाद्य देऊन त्यांना आसनस्थ केले. नंदगोपाने त्यांना सांगितलं, हे आचार्य, माझा आनंद मी कसा व्यक्त करू? आपल्यासारखे थोर पुरुष जेव्हा स्वतःचा आश्रम सोडून माझ्यासारख्या सामान्य मनुष्याच्या घरी आपणहून येतात तेव्हा ते नक्कीच काहीतरी कृपा करायला आले आहेत ह्याची मला खात्री आहे. माझ्या रोजच्या व्यापातून मला तीर्थयात्रा करायला किंवा पवित्र जागांना भेट द्यायला जमत नाही, पण आपल्यासारख्या विभूतींच्या आगमनाने मला घरीच हे पुण्य लाभले आहे. नंदराजा पुढे म्हणाला, जी गोष्ट इंद्रियांनी जाणण्याच्या पलीकडली आहे ती माणसाला ज्योतिषशास्त्राच्या द्वारे प्रत्यक्ष जाणता येते आणि आपण त्याच ज्योतिषशास्त्राची रचना केली आहे. आपण ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आहात म्हणून माझ्या दोन्ही मुलांचे नामकरणादी संस्कार आपणच करावेत अशी माझी फार इच्छा आहे. ह्यावर गर्गाचार्य म्हणाले, नंदा, मी सगळीकडे यदुवंशीयांचा पुरोहित म्हणून प्रसिद्ध आहे. मी जर तुझ्या मुलाचे संस्कार केले तर लोकांना वाटेल हा देवकीचा पुत्र आहे. कंस दुष्टबुद्धीचा आहे. जेव्हापासून देवकीच्या कन्येकडून त्याने ऐकलंय की त्याला मारणारा दुसरीकडे कुठेतरी जन्माला आहे, तेव्हापासून तो संशयी झालाय. वसुदेवाची आणि तुझी घनिष्ठ मैत्री आहे आणि नातेसंबंधही आहेत. जर मी तुझ्या पुत्राचा नामकरण संस्कार केला आणि ते कंसाला कळलं तर त्याची नक्की समजूत होईल की हा पुत्र वसुदेव देवकीचा आहे आणि तो त्याला मारेल आणि त्या पुत्रावर आपल्याकडून मोठा अन्याय होईल. तेव्हा नंदराजा म्हणाला, आपण त्याची काळजी करू नका. आपण अगदी गुप्तपणे हा संस्कार करून घेऊ. मी उघडपणे कुठलाही समारंभ करणार नाही. या एकांत गोशाळेमध्ये स्वस्ती वाचन करून योग्य असा नामकरण संस्कार आपण ह्या बालकांवर करावा. माझ्या लोकांनाही ही गोष्ट समजणार नाही. ह्या दोन्ही बाळांवर क्षत्रियांना योग्य असे संस्कार करणे आपले कर्तव्य आहे असं गंगाचार्यांना वाटत होतंच. नंदाने जेव्हा त्यांना अशी प्रार्थना केली तेव्हा त्यांनी रात्री एकांतात बसून गुप्तपणे बालकांचा नामकरण संस्कार केला. गर्गाचार्य म्हणाले, हा रोहिणीचा पुत्र सर्वांना आपल्या रूपाने आणि गुणांनी आनंदित करेल आणि म्हणून त्याचं नाव राम राहील. तसाच तो फार शक्तिवान आहे म्हणून तो बल ह्या नावानेही प्रसिद्ध होईल. हा यादव आणि तुमच्यामध्ये काही भेदभाव ठेवणार नाही म्हणून याचं एक नाव संकर्षण असंही असेल. तुझा श्यामल वर्णाचा हा दुसरा पुत्र आहे, त्याचं नाव मी कृष्ण असं ठेवत आहे. त्याच्या एका पूर्वीच्या जन्मामध्ये तो वसुदेवाचा पुत्र होता म्हणून त्याचं नाव वासुदेव असंही असेल, परंतु ह्या नावाचा उच्चार करू नका. ते नाव गुप्त राहू दे.
तुझ्या पुत्राची पुष्कळ नावे आणि रूपे सुद्धा आहेत. जितके गुण आणि जितकी कर्मे, त्या सर्वांना अनुसरून वेगवेगळी नावे आहेत, ती मी जाणतो. सर्वसामान्य लोक जाणत नाहीत. हा तुम्हा सर्व लोकांचे परम कल्याण करेल आणि हा सर्व गोप आणि सर्वांना अतिशय आनंदित करेल. ह्याच्या साहाय्याने तुम्ही मोठमोठ्या संकटातून अगदी सहजपणे बाहेर पडाल. जे कोणी तुझा पुत्र कृष्ण ह्याच्यावर प्रेम करतील, त्यांना कुणापासूनही त्रास होणार नाही. ज्याप्रमाणे असुर असून सुद्धा जे नारायणाची भक्ती करतात त्यांचे नारायण रक्षण करतो, त्याचप्रमाणे तुझा हा पुत्र कृष्ण सर्वांचं रक्षण करेल आणि सर्वांच्या हिताच्या गोष्टी करेल. तेव्हा हे नंदा, तुझ्या या कृष्णाचा तू अत्यंत प्रेमाने सांभाळ कर. अशा तऱ्हेने सर्वांना आशीर्वाद देऊन गर्गाचार्य त्यांचा निरोप घेऊन निघाले. त्यांना मथुरेत जाऊन वसुदेव देवकीला त्यांच्या मुलांबद्दलचा आणि त्यांच्या नामकरण विधीबद्दलचा वृत्तांत द्यावयाचा होता. राम आणि कृष्ण दोघेही पौर्णिमेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत होते. हळूहळू ते दोघेही रांगू लागले. तेव्हा त्यांच्या चांदीच्या पैंजणांचा गोड आवाज येत असे. त्यानंतर ते लुटू लुटू चालू लागले. त्यांचे ते लटपटीत चालणे बघून त्यांच्या मातांना आणि गोकुळातल्या गोपींना अतिशय आनंद होत असे. थोडं मोठं झाल्यावर ते अंगणात जाऊन आणि रस्त्यावर जाऊन चिखलात लोळत असत आणि घरी आल्यावर घाबरून आपल्या मातांकडे बघत असत. परंतु त्या त्यांना न ओरडता, आपल्या रेशमी वस्त्रांची पर्वा न करता आपल्या बाळांना उचलून घेत असत. आईने उचलून घेतल्यावर राम आणि कृष्ण आपल्या नुकत्याच येऊ लागल्या दातांनी मधुर हास्य करीत असत. हे हास्य म्हणजे जणू काही आकाशातील चंद्राच्या पोरीप्रमाणे दिसत असे. गोकुळातल्या गोपी देखील आपली सर्व कामे सोडून यशोदेच्या घरी ह्या बालकांच्या लीला बघण्यासाठी जमत असत आणि त्यांना त्याचा आनंद घेत असत. आता ते घराभोवती आणि आजूबाजूला धावण्या इतके मोठे झाले होते. ते गोकुळातील आजूबाजूच्या मुलांबरोबर खेळत असत. दिवसभर ते सगळीकडे हुंदडत असत. अशा तऱ्हेने गोकुळात त्यांचं बालपण मजेत जात होतं. कृष्णाच्या खोड्या. कृष्ण जसजसा मोठा होऊ लागला तसा त्याचा खोडकरपणा वाढू लागला. गोपींना चिडवण्यात त्याला मनापासून आनंद मिळत असे. त्याच्या खोड्यांची गाऱ्हाणी घेऊन गोपी यशोदेकडे येत आणि तिला कृष्णाबद्दलच्या तक्रारी निमूटपणे ऐकाव्या लागत. हा रोजचाच प्रकार झाला होता. गोपी सांगत, अगं यशोदे, हा तुझा कान्हा अतिशय खोडकर झालाय. गायीची धार काढण्याची वेळ झाली नसताना हा वासरांना सोडतो आणि वासरे सर्व दूध पिऊन टाकतात आणि आम्हाला काहीच दूध उरत नाही. आणि आम्ही रागावलो की तो खो खो हसत सुटतो. हा चोरीच्या वेगवेगळ्या युक्त्या योजून आमचे दूध, दही, लोणी खातो. स्वतः खाल्ले तर गोष्ट वेगळी, परंतु हा ते वानरांना खायला देतो आणि पोट भरल्यामुळे जेव्हा ते खाऊ शकत नाही तेव्हा आमचे माठ फोडून टाकतो. त्याला घरात जर एखादी वस्तू मिळाली नाही तर तो रागवतो आणि आमच्या मुलांना रडवून पळून जातो. जेव्हा आम्ही दूध दही शिंक्यावर ठेवतो आणि त्याचे हात तिथपर्यंत पोचत नाहीत तेव्हा हा वेगवेगळ्या युक्त्या योजतो. कुठे चौरंग एकमेकांवर ठेवतो आणि त्यांच्यावर चढतो, नाहीतर उखळावर चढतो, तर कधी उखळावर चौरंग ठेवतो. इतकं करूनही जेव्हा काम भागत नसेल तेव्हा हा मडक्यांना छिद्रे पाडतो. कुठच्या भांड्यात काय ठेवले याची त्याला पूर्ण माहिती असते. जेव्हा ह्या गोष्टी आम्ही अंधारात लपवून ठेवतो तेव्हा तू हे त्याला पुष्कळसे रत्नांचे अलंकार घातलेस ना, त्यांच्या प्रकाशात हा सर्व काही बघतो. जेव्हा आम्ही घरकामात व्यग्र असतो तेव्हा ह्याच्या ह्या खोड्या चालूच असतात आणि एवढं करूनही आपण त्या गावचेच नाही असं भासवतो. एक गोपी फारच रागवली होती. ती म्हणाली, ह्याला मी लोणी दिलं नाही म्हणून मी स्वच्छ केलेलं घर त्यांनी बाहेरची घाण आणून आणि त्यावर पाणी ओतून खराब करून टाकलं. यशोदे, काय करावं तुझ्या कान्ह्याला? आणि बघ कसा चेहरा करून बसलाय, जणू काही हा जगातला सर्वात निष्पाप आणि निरागस बालक आहे. तुझ्या या कृष्णाच्या खोड्या आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे चालल्या आहेत, तेव्हा त्याला चांगली शिक्षा कर.
गोपींच्या रोजच्या तक्रारी ऐकून यशोदा रागारागाने कृष्णाकडे बघे, पण त्याचे ते पाण्याने डबडबलेले घाबरलेले डोळे, घाबरून थरथरणारे ओठ आणि आता आपल्याला मार बसणार या भीतीने केलेला चेहरा बघून यशोदेचा राग कुठल्या कुठे पळून जाईल. गोपीसुद्धा आपला राग विसरून जात आणि त्याचा तो अतिशय सुंदर बालिश चेहरा, निष्पाप डोळे, मधुर हास्य आणि त्याचा खोडकरपणा आठवत आपापल्या घरी जात असत. यशोदेला झालेला दृष्टांत. एक दिवस सर्व बाळ गोपाळ यशोदेच्या घराच्या आवारात खेळत होते. यशोदा घरामध्ये कामात व्यस्त होती. अचानक बलराम धावत तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, आई आई, लवकर बाहेर चल, कृष्ण हातात माती घेऊन खातोय. तिचा या गोष्टीवर विश्वासच बसेना. परंतु बलरामाबरोबर आलेल्या सर्व मुलांनी माना डोलावल्या आणि ते म्हणाले, हो, आम्ही आमच्या डोळ्यांनी त्याला माती खाताना पाहिलंय. यशोदेने हातातले काम तसेच टाकून ती बाहेर आली. डाव्या हाताने त्याला पकडून उजवा हात त्याला मारण्यासाठी वर उचलला आणि रागारागाने म्हणाली, तू माती का खाल्लीस? तुझ्या या खोड्या कधी संपणारच नाहीत का? मी तुला ना आज चांगलीच शिक्षा करणार आहे. हे ऐकून कृष्ण म्हणाला, मी अजिबात माती खाल्ली नाही. मला माती आवडतच नाही खायला. तेव्हा यशोदा म्हणाली, तुझा दादा बलराम आणि इतर मुलंही तेच सांगतायत. तेव्हा कृष्ण म्हणाला, आई, ही सर्व मुलं खोटं बोलतायत. कोण खरं बोलत आहे हे समजण्यासाठी तू माझ्या तोंडात कुठे माती आहे का हे बघ ना. यशोदा कृष्णाला म्हणाली, बघू, उघड तुझं तोंड, मला बघूच दे. देवांचे देव असलेल्या ज्यांनी मनुष्य जातीच्या कल्याणासाठी पृथ्वीवर कृष्णाच्या रूपाने मनुष्यावतार घेतला होता, त्या नारायणांनी आपलं तोंड उघडलं आणि यशोदेला दृष्टांत दिला. त्याच्या मुखामध्ये चराचर विश्व, आकाश, दिशा, डोंगर, समुद्रांसहित पृथ्वी, वायू, अग्नी, चंद्र, ताऱ्यांसह संपूर्ण ज्योतिर्मंडल, पाणी, तेज, वैकारिक अहंकाराचं कार्य करणारी इंद्रिये, त्रिगुण, जीव, काल, स्वभाव, कर्म, वासना, शरीर इत्यादी विभिन्न रूपात दिसणारे विश्व दिसत होते. आणि चमत्कार असा की स्वतःसह सर्व गोकुळसुद्धा तिला त्या मुखात दिसत होतं. ती साशंक झाली. ती विचार करू लागली, हे स्वप्न आहे की भगवंतांची माया? परंतु ती परत परत स्वतःला बजावत होती, हे स्वप्न नाही आहे, मी पूर्णपणे जागी आहे. परंतु मी बघते हे काय आहे? माझ्या बुद्धीत तर काही भ्रम निर्माण नाही झाला ना, की माझ्या या मुलातच जन्मतः काही योगसिद्धी आहे? ती विचार करू लागली आणि आपल्या ह्या अवस्थेचा निष्कर्ष काढू लागली. हे सर्व आकलन शक्तीच्या पलीकडे होतं. तिला भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव झाली आणि तिने त्यांना मनापासून वंदन केलं. मी यशोदा आहे, मी नंदराजाची पत्नी आहे, हा माझा पुत्र आहे आणि मी गोकुळाची राणी आहे. ही सर्व भगवंतांची माया आहे आणि मला आता ते समजलंय. ती ही माया निर्माण करणाऱ्या भगवंतांना साष्टांग नमस्कार घालू लागली. अशा प्रकारे जेव्हा यशोदेला ईश्वरी तत्वाचं ज्ञान झालं, तेव्हा कृष्णरूपी भगवंतांनी पुत्रस्नेहरूपी विष्णू मायेचा तिच्या हृदयात संचार केला आणि यशोदा ती घटना पूर्णपणे विसरून गेली. तिने अत्यंत प्रेमाने आपल्या लाडक्या कृष्णाला उचलून घेतलं. सर्व वेद, उपनिषदे, सांख्य, योग आणि भक्तजन ज्यांचे गोडवे गातात त्या श्रीहरींना ती आपला पुत्र मानू लागली. ही सर्व कथा ऐकत असलेला परीक्षित राजा शुकांना म्हणाला, हे शुकदेवा, नंदाने आणि यशोदेने असं कोणतं मोठं पुण्य केलं होतं की ज्या योगे त्यांना कृष्णरूपी भगवंतांबरोबर संपूर्ण वेळ घालवता आला. वसुदेव देवकीचा पुत्र असून सुद्धा हे भाग्य नंद आणि यशोदेला मिळालं, ह्याचं कारण काय? तेव्हा श्री शुकदेव म्हणाले, द्रोण नावाचे एक वसू होते. त्यांच्या पत्नीचं नाव धरा असं होतं. ब्रह्मदेवांनी त्यांना असं सांगितलं की ज्या वेळेस नारायण मनुष्य जातीच्या कल्याणासाठी
पृथ्वीवर जन्म घेतील तेव्हा तुम्ही दोघेही पृथ्वीवर जन्म घ्या. तेव्हा ते दोघे म्हणाले, तुमच्या आज्ञेप्रमाणे आम्ही पृथ्वीवर जन्म घेऊ, परंतु तुम्ही आम्हाला असा आशीर्वाद द्या की आम्हाला नारायणांची निखालसपणे भक्ती करता येईल, ज्या योगे पृथ्वीवरील जीवन आम्हाला सुसह्य होईल. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. द्रोणांनी नंद म्हणून जन्म घेतला आणि धरा त्यांची पत्नी यशोदा झाली. यशोदेने कृष्णाला उखळीला बांधलं. हा गोकुळातील नेहमीसारखाच एक दिवस होता. यशोदेच्या सर्व कामं करणाऱ्या बायका आपापल्या कामांमध्ये व्यग्र होत्या. त्यामुळे दही घुसळून लोणी काढण्याचं काम आपण करावं असं यशोदेनं ठरवलं. त्याप्रमाणे ती खाली बसून रवीने ताक घुसळू लागली. तेवढ्यात तिथे कृष्ण आला. त्याला भूक लागली होती आणि त्याला दूध प्यायचं होतं. तो आपल्या आईकडे बघू लागला. यशोदेला कामाची जास्त सवय नसल्यामुळे ती थकलेली दिसत होती. कमळावर पावसाचे थेंब पडल्यावर ते जसं दिसेल तसा तिचा सुंदर चेहरा घर्मबिंदू कपाळावर आल्यामुळे दिसत होता. तिच्या कानातली झुंबरं तिच्या हालचालींबरोबर हेलकावत होती. तिची रेशमी वस्त्रे सुद्धा हलत होती. कृष्णाने आपल्या आईकडे बघितलं आणि तिच्या हातातली रवीच त्याने पकडून ठेवली. जणू काही हे काम थांबव आणि मला दूध पाज असं तो तिला सुचवत होता. यशोदेने हसून आपल्या हातातलं काम दूर ठेवलं आणि त्याला जवळ घेऊन ती त्याला दूध पाजू लागली. इतक्यात तिला स्वयंपाकघरातून दूध उतू गेल्याचा वास आला. तेव्हा तिने घाईघाईने कृष्णाला खाली ठेवलं आणि ती स्वयंपाकघरात पळाली. कृष्णाला फार राग आला. त्याची भूक भागली नव्हती. त्याने रागारागाने रवी उचलली आणि दही असलेल्या मडक्यावर रागारागाने मारली. दह्याचं मडकं फुटलं आणि सगळीकडे ताक पसरलं आणि त्यातील लोणी खात आणि थोडं लोणी आपल्या बालमुठीत घेऊन तो अंगणात पळून गेला. आणि अंगणात कोपऱ्यात एक उखळ होती. तिच्यावर बसून लोणी खाऊ लागला आणि आजूबाजूच्या माकडांनाही देऊ लागला. यशोदा स्वयंपाकघरातून बाहेर आली तेव्हा तिला दह्याचं फुटलेलं मडकं, सांडलेलं ताक सगळीकडे पसरलेलं दिसलं आणि कृष्णाचा कुठेच पत्ता नव्हता. ही त्याचीच खोडी आहे हे समजून ती मनातल्या मनात हसत त्याला शोधायला बाहेर आली. तिने सर्व ठिकाणी बघितलं, तो कुठेच दिसेना. तितक्यात एका कोपऱ्यात लोणी खात उखळीवर बसलेला कृष्ण तिला दिसला. ती हळूच त्याच्या मागून येऊन उभी राहिली. तिच्या हातात छडी होती. कृष्णाने जेव्हा छडी घेतलेल्या आपल्या आईला पाहिलं तेव्हा पुढच्या शिक्षेची कल्पना येऊन तो पळू लागला. यशोदा पण त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळू लागली. यशोदा कुणाच्या मागे पळत होती? जे भगवंत मोठमोठ्या योग्येनाही समजले नाहीत, मोठमोठे ऋषीमुनी अनेक वर्षे तपश्चर्या करून सुद्धा ज्यांच्या मनालाही स्पर्श करू शकले नाहीत, अशा कृष्णरूपी भगवंतांच्या मागे यशोदा त्यांना पकडण्यासाठी आणि बांधून ठेवण्यासाठी पळत होती. कृष्णाने बघितलं, आपली माता आपल्या मागे पळून फारच दमली होती. तिचा चेहरा घामाने डबडबला होता. वेणी सुटली होती आणि त्यातली फुले विखुरली होती. तिची वस्त्रेही अस्ताव्यस्त झाली होती. तिची अवस्था बघून कृष्णाला दया आली. शेवटी त्याने तिला स्वतःला पकडू दिलं. तिने त्याला डाव्या हाताने घट्ट पकडून ठेवलं आणि ती त्याला दम देऊ लागली. तो रडू लागला आणि आपल्या इवल्याशा मुठींनी डोळ्यातले अश्रू पुसू लागला. त्यामुळे त्याच्या डोळ्यातले काजळ बाहेर आल्यामुळे तो जास्तच सुंदर दिसत होता. तो इकडे तिकडे बघत आपल्या आईची नजर टाळत होता. तिने त्याला हाताने घट्ट धरलं आणि म्हणाली, तुझ्या खोड्यांना सहनशक्तीच्या पलीकडे जाऊ लागल्यात. तुला नुसते रागे भरून काही उपयोग नाही. तुला आता काहीतरी शिक्षाच करायला हवी. तुला मी आता या छडीनेच मार देते. कृष्णाने आपण खूप घाबरलो आहोत असं दाखवलं आणि आपल्या आईलाच घट्ट बिलगला. तो तिचा इतका लाडका होता की त्याला घट्ट जवळ घेण्याची इच्छा तिला प्रकर्षाने झाली. पण तिने मोह आवरला आणि ती त्याला म्हणाली, ठीक आहे, मी तुला मारणार नाही, पण मी तुला या उखळीलाच बांधून ठेवते, म्हणजे तुला आता कुठलीच खोडी करता येणार नाही.
असं म्हणून ती दोरी घेऊन आली आणि त्याला उखळीला बांधण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु ती दोरी लहान पडू लागली. म्हणून तिने जोडण्यासाठी दुसरी दोरी आणली. ती सुद्धा कमी पडू लागली. अशा प्रकारे जी जी दोरी आणून ती जोडत असे ती ती पुन्हा 2 बोटे कमीच पडत असे. यशोदेने घरातील सर्व दोऱ्या जोडल्या तरी सुद्धा त्या कमीच पडू लागल्या. तिला हा काय प्रकार आहे काही कळेना. गोपी हसू लागल्या. ज्याला आदी नाही की अंत नाही, जो सर्व विश्वाचा निर्माता आहे, जो निर्गुण निराकार आहे, त्या भगवंतांना यशोदा दोरीने बांधण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी भगवंतांना तिची करुणा आली आणि त्यांनी स्वतःला तिच्याकडून बांधून घेतलं. भगवान विष्णूंनी पूर्ण मुक्त असून ब्रह्मदेव महादेव सर्व विश्वच ज्यांच्या अधीन आहे, तरी सुद्धा अशा प्रकारे बांधले जाऊन आपण आपल्या भक्तांच्या अधीन आहोत हेच दाखवून दिले. यशोदेने भगवंतांकडून जो कृपा प्रसाद प्राप्त करून घेतला तो ब्रह्मदेव महादेव आणि वक्षस्थळावर असलेल्या लक्ष्मीलाही प्राप्त झाला नाही. अशा प्रकारे कृष्णाला बांधून यशोदेने सुटकेचा निश्वास सोडला आणि ती घरात कामासाठी निघून गेली. अंगणातील 2 वृक्ष. यशोदेने उखळीला बांधल्यावर थोडा वेळ कृष्ण उखळीवर बसून राहिला. नंतर त्याला खूप कंटाळा आला. काय करावं असा विचार करताना त्याला कल्पना सुचली. तो त्या उखळीसकट रांगू लागला. रांगत रांगत तो आवाराच्या बाहेरच्या बाजूला आला. तेथे 2 एकसारखे मोठे अर्जुन वृक्ष होते. कृष्ण थोडा थांबला आणि त्या वृक्षांमधून जाऊ लागला. तो त्या वृक्षांमधून गेला, पण त्याची उखळ त्या 2 वृक्षांमध्ये अडकली. त्याने जोराने उखळ ओढण्याचा प्रयत्न केला आणि काय चमत्कार झाला. प्रचंड मोठा आवाज होऊन ते दोन्ही वृक्ष मुळांपासून जमिनीवर कोसळले. प्रत्येक वृक्षातून एक तेजस्वी सिद्धपुरुष बाहेर पडला. ते दोनही सिद्धपुरुष भगवंतांच्या पुढे उभं राहून त्यांना वंदन करून त्यांची स्तुती करू लागले. ते म्हणाले, प्रभू, आम्ही इतके भाग्यवान आहोत की आपल्या स्पर्शाने आम्ही नारदाने दिलेल्या शापातून मुक्त झालो आहोत. आम्ही कुबेराचे पुत्र नलकुबेर आणि मणिग्रीव आता आमच्या पित्याकडे जाण्यास मुक्त झालो आहोत, असं म्हणून ते पृथ्वीवरून अदृश्य झाले. ही कथा ऐकल्यावर परीक्षित राजाला उत्कंठा लागून राहिली. त्याने शुकदेवांना विचारलं, ही कुबेरांच्या मुलाची काय कथा आहे आणि नारदांनी त्यांना शाप का दिला होता? श्री शुकदेव सांगू लागले, राजा, हे दोघे नलकुबेर आणि मणिग्रीव हे कुबेराचे पुत्र होते. आपल्या धनसंपत्तीमुळे ते अतिशय गर्विष्ठ आणि उद्धट झाले होते. एकदा ते मंदाकिनीच्या तटावरील सुंदर फुलांनी सजलेल्या वनामध्ये मदिरा प्राशन करून अप्सरांबरोबर उन्मत्तपणे विहार करत होते. मधून गंगेच्या पात्रात उतरून ते जलक्रीडाही करत होते. त्याचवेळी नारदमुनी तिथून जात होते. त्या अप्सरांनी नारदांना बघून लाजेने आपली वस्त्रे सावरली. परंतु ह्या मदांध झालेल्या कुबेरपुत्रांनी नारदांकडे दुर्लक्ष केले आणि आपली वस्त्रे सावरण्याचेही भान त्यांना राहिले नाही. जेव्हा देवर्षी नारदांनी पाहिलं की हे देवपुत्र असून सुद्धा ऐश्वर्य मदाने आंधळे आणि मदिरापान करून उन्मत्त झाले आहेत, तेव्हा नारदांनी त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांना शाप देत म्हटलं, हे कुबेर पुत्रांनो, संपत्तीच्या मदाने तुमची मती भ्रष्ट झाली आहे. तुमचं हे इंद्रिय व शरीर केव्हाच नाश पावेल आणि त्याची चिमुटभर राख होईल किंवा कोल्हे कुत्रे त्याला खाऊन टाकतील. हे शरीर म्हणजे प्रकृतीपासून उत्पन्न होऊन तिच्यामध्येच सामावून जाणारी एक सामान्य वस्तू आहे. मूर्ख माणूस त्यालाच आपला आत्मा समजत असतो. तुम्हा दुष्ट श्रीमंतांना दारिद्र्य येणे हेच खरं अंजन आहे. दारिद्र्यानेच दुसऱ्याच्या दुःखाची कल्पना येते. पोटभर जेवलेल्या मनुष्याला भुकेने माणसं कशी मरतात हे कसं कळणार? ज्याच्या पायात काटा टोचतो त्यालाच दुसऱ्याच्या पायात काटा टोचल्यावर काय दुःख होत असेल ह्याची कल्पना येते. पण ज्याला कधी काटा टोचलाच नाही
जो कधी उपाशी राहिलाच नाही, त्याला दरिद्री माणसाच्या दुःखाची काय कल्पना येणार? जो मनुष्य ह्या सर्व दुःखातून जातो, त्याला दुसऱ्याच्या दुःखाची कल्पना येते आणि त्याच्याबद्दल अनुकंपा वाटते. त्याची लालसासुद्धा नाहीशी होते आणि लवकरच त्याचं अंतःकरणसुद्धा शुद्ध होतं. तुम्ही दोघेही कुबेराचे पुत्र असूनही मदोन्मस्त होऊन अज्ञानात बुडालेले आहात. साधूंसमोर कशी वर्तणूक करावी ह्याचंही तुम्हाला भान नाही. तुमच्यामध्ये तमस गुण व अनादर पूर्णपणे भरलेला आहे. तेव्हा तुम्ही दोघेही आता वृक्ष होण्याच्याच योग्यतेचे आहात. तेथे माझ्या अनुग्रहाने तुम्हाला भगवंतांची स्मृती राहील आणि भगवंतांच्या स्पर्शाने तुम्हाला मुक्ती मिळेल. देवर्षी नारदांचा उशाप सत्य करण्याच्या हेतूने कृष्णरूपी भगवंत आपली उखळी ओढत गेले आणि त्यांच्या स्पर्शाने वृक्ष बनलेल्या ह्या कुबेरपुत्रांचा उद्धार झाला. कुबेरपुत्रांनी विचार केला, जोपर्यंत भगवंत सगुण आहेत तोपर्यंतच त्यांचे दर्शन होणे शक्य आहे. निर्गुणाचं दर्शन होणं शक्य नाही. म्हणून उखळीला बांधलेल्या त्या श्रीकृष्णाचं डोळे भरून दर्शन घेऊन ते अंतर्धान पावले. वृक्ष कोसळण्याच्या प्रचंड मोठ्या आवाजाने यशोदा आणि आजूबाजूच्या घरातील सर्व माणसं बाहेर आली. ते दृश्य फार भयानक होतं. 2 मोठे वृक्ष जमिनीवर कोसळले होते आणि त्यांच्यामध्ये उखळीला बांधलेला श्रीकृष्ण निष्पापपणे उभा होता. यशोदेला आपण केलेल्या कृत्याचा अत्यंत खेद वाटला. तिने धावत जाऊन उखळीला बांधलेली कृष्णाची गाठ सोडली आणि त्याला जवळ घेतलं. तिला माहीत नव्हतं की ज्याची गाठ आपण सोडली तोच भगवंत मनुष्याच्या कर्माच्या गाठी सोडून त्याला मोक्ष मिळवून देतो. सर्वजण कृष्ण ह्या संकटातून वाचल्यामुळे अतिशय आनंदी झाले होते आणि नारायणाचे आभार मानत होते. तिथे आजूबाजूला खेळणाऱ्या मुलांनी सांगितले, कृष्ण उखळीसकट रांगत रांगत बाहेर आला व त्या वृक्षांमध्ये त्याची उखळ पलीकडे जाईना तेव्हा त्यांनी ती जोरात ओढली. तेव्हा ही 2ही झाडं पडली आणि त्यातून 2 तेजस्वी पुरुष बाहेर पडले. त्यांनी कृष्णाला नमस्कार केला व ते पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडून गेले. परंतु मुलांच्या ह्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. पण झाडं कशी पडली आणि कृष्ण कसा वाचला ह्याबद्दल सर्वजण आश्चर्य करत राहिले. कृष्ण गोकुळात सर्वांचा लाडका. कृष्ण गोकुळात सर्वांचा अतिशय लाडका होता, विशेषतः गोपींचा. पूर्ण दिवस तो गोपींच्या घरात घालवत असे आणि त्यांची करमणूक करत असे. कधी नाच करून, कधी गाणं गाऊन, तर कधी स्वतःभोवतीच फेर घेऊन गोपी कधी कधी त्याला घरातली छोटी छोटी कामे हे आण ते आण सांगत आणि तो सुद्धा ती आनंदाने करत असे. पण ती करताना आपण किती दमलो आहोत असं नाटक करीत असे. कृष्ण आणि राम दोघेही दिवसभर मातीत खेळत असत आणि त्यांच्या आईने जेवायला बोलवलं तरी येत नसत. एकदा बलरामाच्या जन्मनक्षत्राचा दिवस होता आणि रोहिणीला त्याला अभ्यंग स्नान घालून औक्षण करायचं होतं. पण दोघांचीही आत येण्याची चिन्हे नव्हती. शेवटी रोहिणी कंटाळून आत गेली आणि तिने ती कामगिरी यशोदेवर सोपवली आणि यशोदेने दोघांची समजूत काढून त्यांना घरी आणून छान स्नान घालून तयार केले. कृष्ण आणि बलराम मुद्दामच खोड्या काढायचे. इतर सर्व मुलांप्रमाणे खोडकरपणे वागायचे. त्यांचा मूळ उद्देश हाच होता की कुणालाही त्यांच्या देवत्वाचा संशय येऊ नये. ज्या कारणासाठी त्यांनी अवतार घेतला होता ती गोष्ट गोकुळातल्या लोकांना अजिबात समजू नये हीच त्यांची इच्छा होती. गोकुळातले लोक इतके साधे आणि निष्पाप होते की आपल्याबरोबर राहणारे मित्र नसून प्रत्यक्ष नारायण आणि अनंत आहेत हे कळलं असतं तर ते त्यांच्यापासून दूर गेले असते. म्हणूनच कृष्ण आणि बलराम सामान्य मुलांप्रमाणे वागत असत. यशोदेला जर समजलं तिचा पुत्र प्रत्यक्ष नारायणाचा अवतार आहे तर ती गोष्ट तिला कितपत पेलवली असती. म्हणूनच भगवंतांनी एक क्षणच तिला ब्रह्मांड दाखवलं आणि लगेचच योगमायेने ती सर्व विसरून गेली.
त्या सर्वांना कृष्ण म्हणजे अत्यंत खोड्या करणारा, अतिशय मोहक हसणारा आणि सुंदर दिसणारा त्या सर्वांचा लाडका कान्हा होता. नारायणांच्या दिव्यत्वामुळे गोकुळातील गोप गोपी त्यांच्याकडे आकर्षित होत असत. त्या पामरांना कळत नव्हतं की ते फक्त कृष्णावर मनापासून प्रेम करत होते. नारायणांना सुद्धा गोकुळात जेवढे निर्व्याज प्रेम मिळाले तेवढे कधीच कुठे मिळाले नाही असं त्यांना वाटे आणि त्यामुळे ते अतिशय आनंदी होते. आपला हा अवतार त्यांना अतिशय प्रिय होता. फक्त स्वतःचे देवत्व कोणालाही कळू नये ही अवघड कामगिरी करावी लागत होती. कृष्णाने मोठमोठे असुर इतक्या लहान वयात मारले ह्याबद्दल लोकांना शंका यायला हवी होती. पण भगवंतांनी आपल्या मायेने त्यांची तेवढा विचार करण्याची शक्तीच नष्ट केली होती. त्यामुळे कुठल्याही चमत्काराने कृष्ण वाचला की ते त्याचे सर्व श्रेय नारायणांना देत. श्रीकृष्णाला मिळालेली फळे. एक दिवस कृष्ण आवारात खेळत असताना त्याने एका फळे विकणाऱ्या बाईचा आवाज ऐकला. तो धावत बाहेर आला तेव्हा रस्त्यावर एक गरीब स्त्री डोक्यावर फळांची टोपली घेऊन फळं विकत होती. कृष्णाने तिला हाक मारली आणि आपल्या बोबड्या बोलांनी तिला सांगितलं, मला फळं खूप आवडतात, तू मला देशील का? ती म्हणाली, हो, मी तुला नक्कीच देईन, पण तू मला त्याची किंमत दे. कृष्णाने अत्यंत निष्पापपणे तिला विचारले, किंमत म्हणजे काय? तेव्हा ती म्हणाली, मी तुला फळं देईन, परंतु त्याच्या बदल्यात तू मला काहीतरी दिलं पाहिजेस. तेव्हा कृष्ण म्हणाला, ठीक आहे, मी तुला धान्य देईन. ती म्हणाली, तू धान्य आण, मग मी तुला फळ देते. कृष्ण धावतच धान्याच्या कोठारात गेला. आपल्या इवल्या अशा ओंजळीत राहील तेवढं धान्य त्याने घेतलं आणि तो धावतच बाहेर आला. पण धावत बाहेर येताना त्याचं सर्व धान्य सांडून गेलं. धान्य घेण्यासाठी जेव्हा तिने त्याची ओंजळ बघितली तेव्हा ओंजळीत काहीच नव्हतं. फक्त त्याचे सुंदर गुलाबी हात दिसत होते आणि तो जिथून धावत आला त्या वाटेवर धान्य सांडलेलं दिसत होतं. तिला खूप गंमत वाटली. तिने त्याचे दोन्ही चिमुकले हात हातात घेतले, आपल्या टोपलीतली उत्तमातली उत्तम फळं त्याच्या हातावर ठेवली आणि ती निघून गेली. परमात्मा जो सर्वांच्या आकलनाच्या पलीकडे आहे, जो निर्गुण निराकार आहे, जो सर्व विश्वाचा निर्माता, पालनकर्ता, रक्षणकर्ता आहे, त्याला त्या गरीब बाईकडून ओंजळभर फळं हवी होती. ही त्याची लीला होती आणि ह्या लीलेच्या द्वारे त्याने दाखवून दिलं की तो भक्तीचा किती भुकेला आहे ते. कारण जेव्हा ती फळं विकणारी बाई घरी गेली तेव्हा तिला तिची टोपली खूप जड लागू लागली. तिने ती जमिनीवर ठेवली आणि टोपलीत बघितलं तर ती टोपली रत्नांनी भरली होती. तिला या कोड्याचं उत्तर मिळालं नाही. भगवंतांची लीला अगाध आहे. सत्कृत्य करणाऱ्या माणसाला त्याचं फळ मिळतंच, हे जणू भगवंतांना दाखवून द्यायचं होतं. गोकुळ ते वृंदावन. गोकुळामध्ये श्रीकृष्णावर मोठमोठी संकटे येऊ लागली आहेत असं पाहून नंद आणि इतर गोपांनी एकत्र येऊन ह्यापुढे काय केलं पाहिजे ह्याचा विचार विनिमय सुरू केला. त्यांच्यामध्ये उपनंद नावाचा वयाने आणि ज्ञानाने मोठा असा एक गोप होता. तो काल आणि परिस्थिती ह्याचे रहस्य जाणणारा होता. तो म्हणाला, गोकुळात कृष्णावर एकामागोमाग एक संकटे येत आहेत, त्याचप्रमाणे ते इतर लहान मुलांना सुद्धा धोकादायक आहे. प्रथम पुतना नावाची राक्षसीण मुलांना मारायला आली. त्यानंतर भगवंताच्या कृपेनेच कृष्णाच्या अंगावर छकडा पडला नाही. त्यानंतर वादळरूपी दैत्याने त्याला आकाशात नेऊन घोर संकटात टाकलं. दोन्ही अमृतवृक्ष पडले आणि केवळ परमेश्वर कृपेनेच त्याखाली कृष्ण किंवा इतर कोणी मूल सापडलं नाही. नारायणांची गोकुळावर आणि कृष्णावर कृपा आहे म्हणूनच प्रत्येक वेळी तो संकटातून वाचतोय. ती जागा आता राहायला सुरक्षित राहिलेली नाही. तेव्हा आपण सर्वांनी परिवारासह
व आपली गुरे वासरे घेऊन इथून स्थलांतर करावं असं मला वाटतं. मला असं समजलं आहे की गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी स्वादिष्ट कुरण आहे. आपली गाई वासरे तिथे उत्तम चरू शकतील. सर्वांना जर ही सूचना पटत असेल तर आपण जास्त वेळ न घालवता तिथे जाऊया. उपनंदाचे हे म्हणणे नंदराजा व इतर सर्व गोपांना मनापासून पटलं आणि सर्वांनी लवकरात लवकर वृंदावनाला जायचं ठरवलं. सर्वजण स्थलांतराच्या तयारीला लागले. त्यांनी आपापल्या गायींचे कळप तयार केले. अनेक छकडे एकत्र केले. त्यामध्ये सर्वांचं सामान भरलं. वृद्ध, स्त्रिया व मुले ह्यांना सुद्धा छकड्यात बसवलं. सर्वात पुढे गायींचे कळप चालत होते. त्यांच्या मागे त्यांना सांभाळणारे गोप होते. त्यांच्याबरोबरच पुरोहित कुठलंही संकट येऊ नये म्हणून मंत्र म्हणत चालत होते. सर्व गोपी एखाद्या समारंभाला निघाल्याप्रमाणे नटून थटून गाणी गात नाच करत त्यांच्याबरोबर चालत होत्या. एका मागोमागे एक सामान, वृद्ध आणि मुले असलेले छकडे चालले होते. एका छकड्यात यशोदा, रोहिणी, बलराम आणि कृष्ण बसले होते आणि त्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी मागून अनेक गोप धनुष्यबाण घेऊन चालत होते. अशा प्रकारे ती सर्व मिरवणूक गोकुळातून निघून वृंदावनात येऊन पोचली. बलराम आणि कृष्णाने आपल्या छकड्यातून खाली उड्या मारल्या. समोरचा भव्य गोवर्धन पर्वत, हिरवगार कुरण आणि संथपणे वाहणारी यमुना नदी बघून दोघंही अतिशय आनंदी झाले. काही दिवसातच गोकुळातील सर्व प्रजानन वृंदावनात स्थिरस्थावर झाले. मुलांना तर वृंदावनात फारच मजा येऊ लागली. मोठे गोप गायींना चरायला घेऊन जात आणि त्यांची राखण करत. छोटी मुले वासरांना राखत. बलराम आणि कृष्ण आता मोठे झाले होते, त्यामुळे त्यांना वासरे राखायला जाण्याची परवानगी मिळाली होती. इतर मुलांबरोबर दिवसभर बलराम आणि कृष्ण हे वनात जात. वासरांना राखण्याबरोबर त्यांचे दिवसभर वेगवेगळे खेळ चालत. ते वनात जाताना आपल्या खेळण्याच्या वस्तू बरोबर घेऊन जात. कधी श्रीकृष्ण बासरी वाजवत असे, कधी ही सर्व मुले झाडांवर दगड मारून फळे पाडत असत. कधी झाडांभोवती नुसतीच धावाधाव करणे, तर कधी सर्वांबरोबर लपाछपीचा खेळ खेळणे अशी त्यांची दिनचर्या असे. घरी आल्यावर दिवसभराच्या आठवणींमध्येच ते रमून जात. एकंदरीत वृंदावनात गोप, गोपी, लहान मुलं, गाई, वासरे सर्वजण अत्यंत आनंदात दिवस क्रमित होते. वत्स आणि बक. एक दिवस यमुनेच्या किनाऱ्यावर राम आणि कृष्ण आपली वासरे चरायला घेऊन आले होते. तेव्हा तिथे कंसाने पाठवलेला वत्स नावाचा असुर आला. त्याने वासराचे रूप धारण केले होते आणि तो त्यांच्या कळपात मिसळून गेला. जिथे तो कळप जात होता त्यांच्याबरोबर हा असुर सुद्धा वासराच्या रूपात त्यांच्याबरोबर जात होता. कृष्णाच्या ही गोष्ट लक्षात आली. त्याने हळूच ती गोष्ट बलरामाला सांगितली आणि आपल्याला ह्यातलं काहीच माहीत नाही अशा प्रकारे तो वागत होता. हळूच कृष्ण त्या वासरांच्या कळपात शिरला आणि वासराचे सोंग घेतलेल्या वत्स असुराजवळ आला. त्याने त्याचे दोन्ही मागचे पाय पकडले आणि त्याला हवेत गरगर गरगर फिरून उंच उडवून दिलं. खाली पडताना त्या वत्स असुराबरोबर अनेक झाडं पडली आणि त्याचा मृत्यू झाला. तो सर्व प्रकार पाहून मुलांना अतिशय आश्चर्य वाटलं. त्यांची मतीच गुंग झाली. स्वर्गातून देवांनी ही घटना पाहिली आणि अजून एक असुर मेला म्हणून आनंदाने त्यांनी कृष्णावर फुलांचा वर्षाव केला. कृष्ण आणि राम हे दोन देव विश्वाच्या रक्षणासाठी अवतार घेऊन वृंदावनामध्ये लहान मुलांमध्ये त्यांच्यासारखे बनून राहत होते, वासरांची राखण करत होते. एक दिवस वासरांचं चरणं झाल्यावर मुले त्यांना यमुनेच्या किनाऱ्यावर पाणी पिण्यासाठी घेऊन गेली. मुले पाणी प्यायली आणि नंतर इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा किनाऱ्यावर त्यांना एक भयप्रद आकाराचा पक्षी दिसला. एखाद्या पर्वताचा तुकडा इंद्राच्या वज्राने कापून टाकल्यासारखा तो दिसत होता. तो प्रचंड मोठ्या बगळ्यासारखा दिसत होता.
बक्क नावाचा असुर कृष्णाला मारण्यासाठी तेथे आला होता. सर्व मुले हे नक्की काय आहे हे बघण्यासाठी त्याच्याजवळ गेली. त्यांना काही कळण्याच्या आतच तो एकदम हालचाल करू लागला. त्याने आपली मोठी चोच उघडली आणि कृष्णाला गिळून टाकलं. हे एका क्षणार्धात घडलं की कुणाला काय करावं काहीच कळेना. त्यांच्या लाडक्या कृष्णाला त्या महाभयानक बगड्याने गिळून टाकलं होतं. ते अतिशय दुःखी झाले. बकाने कृष्णाला गिळलं, परंतु बकाच्या मानेतून जणू अग्नीच खाली जात आहे अशा वेदना त्याला होऊ लागल्या. त्याला त्या वेदना सहन होईनात. त्याने जसा त्याला गिळला होता तसाच त्याला बाहेर फेकला व कृष्णाला आपल्या अणकुचीदार चोचीने टोचून मारण्यासाठी तो त्याच्या जवळ जाऊ लागला. कृष्ण कंसाच्या ह्या असुराची वाटच बघत होता. बघ त्याच्याजवळ आल्यावर कृष्णाने त्याच्या उघडलेल्या चोचीचे 2 भाग आपल्या 2 हातात पकडले आणि त्याने ह्या भयानक बगड्याला 2 भागांमध्ये फाडलं. आकाशातल्या देवांनी वृंदावनातल्या ह्या बालकाच्या अंगावर फुलांचा वर्षाव केला. बलराम आणि बाकीची सर्व मुलं कृष्णाजवळ धावली आणि त्यांनी त्याला मिठी मारली. आपल्या लाडक्या कृष्णाला ह्या भयानक बगड्याने ठार मारले. हे दुःख पचवायच्या आतच कृष्ण त्याच्या तोंडातून बाहेर आला आणि त्याने त्यालाच मारून टाकले हे सर्वांच्या लक्षात आलं. तो बगळा नसून असुर होता. मुले धावतच घरी गेली आणि यमुनेच्या किनाऱ्यावर काय झालं त्याची हकीकत त्यांनी घरी सांगितली. सर्वांनी परमेश्वराचे आभार मानले. त्याच्याच कृपेने आज राम, कृष्ण आणि मुलं ह्या भयानक पक्षाच्या तावडीतून वाचले होते. नंदाच्या मनात विचार आला, किती वेळा असुरांच्या रूपाने मृत्यू ह्या मुलांच्या जवळ पोचत होता, पण मुलांचं रक्षण होऊन असुरच मृत्यू पावत होते. ज्याप्रमाणे पतंग ज्योतीवर पडतो आणि स्वतःच मरतो, तशाच घटना घडत होत्या. गर्गाचार्यांनी भाकीत केल्याप्रमाणे माझा हा पुत्र आयुष्यमान होणार आहे आणि त्याच्या सामर्थ्याने आणि शूरपणाने तो सर्व विश्वात कीर्तिमान होणार आहे. अघासुर. एक दिवस कृष्ण अतिशय आनंदात होता. त्याने आपल्या सर्व सवंगड्यांना बोलवलं आणि सांगितलं, उद्या मी माझी बासरी, बिगुल, तुतारी घेऊन येईन. तुम्ही पण तुम्हाला आवडेल ते वाद्य घेऊन या. आपण सर्वजण दिवसभर गाऊ, नाचू, निरनिराळे खेळ खेळू. सर्व मुलं आनंदाने तयार झाली, कारण वासरांची राखण करणे हा वनात येण्यासाठी एक दिखावा असे. खरा उद्देश त्यांचा खेळण्या बागडण्याचाच असे. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सर्व मुले सकाळी लवकरच निघाली. सगळ्यात पुढे कृष्ण होता आणि त्याच्या मागे त्याचे सर्व सवंगडी आणि वासरं होती. प्रत्येकाच्या हातात काही ना काहीतरी होतंच. त्यांनी सर्वांनी शंख शिंपल्यांच्या माळा गळ्यात घातल्या होत्या. काहींनी झाडांची पाने फुले काढून त्यांच्या माळा करून गळ्यात घातल्या होत्या. वनात आल्यावर सर्वांनी एकच धमाल उडवून दिली. त्यांनी खूप गाणी गायली, नाच केले, अनेक प्रकारचे खेळ खेळले. कृष्ण तर निरनिराळे खेळ शोधून काढण्यात पटाईत होता. कृष्ण आधीच कुठेतरी जाऊन लपून बसे. सर्व त्याला शोधून दमले की तो त्यांच्यापुढे येऊन उभा राही आणि सगळेजण टाळ्या वाजवत. कधी कधी ती मुलं जंगलातील प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या आवाजाच्या नकला करत होती. कधी माकडांसारख्या उड्या मारून माकडांना वाकुल्या दाखवत होती. कधी बगड्यांप्रमाणे स्तब्ध राहत होती, तर कधी आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या सावल्यांमागोमाग धावत होती, तर कधी मोराप्रमाणे नाच करत होती. एकदम कृष्णाला यमुनेमध्ये पोहण्याची इच्छा झाली आणि त्याने यमुनेच्या पाण्यात उडी मारली. त्याच्या पाठोपाठ सर्व मुले यमुनेमध्ये पोहण्यासाठी उतरली. अशी त्यांची मौजमस्ती चालू होती. खरोखर हे वृंदावनातले गोप किती भाग्यवान होते की ते कृष्णाबरोबर आपला वेळ आनंदात घालवत होते. हजारो वर्षे तप करून सुद्धा ज्याची चरणधूळ सुद्धा मिळत नाही असा तो परमपुरुष परमात्मा ह्या गोपांबरोबर सवंगडी म्हणून खेळत होता. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या खोड्या करण्यात आनंद मानत होता.
अनेक जन्म अत्यंत पवित्र जीवन जगून सुद्धा ज्या परमात्म्याचे दर्शन होणे जवळ अशक्यप्राय असते, तोच परमात्मा कृष्ण रूपात आपल्या सवंगड्यांबरोबर यमुनेच्या मातीत लोळत होता. दिवस रात्र आपल्या सवंगड्यांबरोबर मजेत वेळ घालवत होता. धन्य ते गोप गोपी ज्यांना कृष्णाचा सहवास इतक्या सहजतेने लाभत होता. अशा तऱ्हेने खेळत असताना तिथे अघ नावाचा कंसाचा विश्वासू अनुयायी आला. तो पूतनाचा आणि बकाचा भाऊ होता. कंसाने त्याला कृष्णाला ठार मारण्यासाठी पाठवलं होतं. शिवाय अघाला आपल्या बहिणीच्या आणि भावाच्या वधाचा सूड घ्यायचा होता. त्याने रामाला आणि कृष्णाला पाहिलं. रागारागाने आपला ओठ सावला आणि म्हणाला, ह्या लहान मुलाने माझ्या बहिणीला आणि भावाला ठार मारलं. मी ह्या दोघा भावांना ठार मारीन आणि कंसाला खुश करेन. माझ्या भावाला आणि बहिणीला ह्यांची मृत शरीरे अर्पण करीन. असा विचार करून अघासूर मुलांच्या जाण्याच्या मार्गावर आला. त्याने मोठ्या अजगराचे रूप धारण केले. तो अजगर 8 मैल लांब होता आणि एखाद्या लहान पर्वतासारखा दिसत होता. त्याचा प्रचंड मोठा जबडा त्याने उघडला. खालचा जबडा त्याने जमिनीवर घट्ट रोवून ठेवला आणि त्याचा वरचा जबडा जवळजवळ आकाशाला भिडला होता. त्यामुळे त्याचे तोंड एखाद्या मोठ्या गुहेप्रमाणे दिसत होते आणि त्याचे विषारी दात गुहेच्या बाजूला असलेल्या दगडांप्रमाणे दिसत होते. गुहेच्या मध्यभागी त्याची लाल जीभ दिसत होती आणि तिच्यातून गरम हवा बाहेर येत होती. तो असा व्यवस्थित बसला होता की तो अजगर नसून मोठी गुहा असल्याप्रमाणे दिसत होता. गोपाळ चालत चालत तिथे आले आणि ती प्रचंड मोठी गुहा बघून त्यांना नवल वाटलं. काही जण म्हणाले, ही गुहा म्हणजे एखाद्या मोठ्या सापाच्या जबड्यासारखी दिसत आहे. त्यांना ह्या गुहेचे मोठे आकर्षण वाटले. काही जण म्हणाले, आपण या गुहेत शिरलो आणि ह्या सापासारख्या दिसणाऱ्या गुहेने आपल्याला गिळलं तर काय होईल? पण आपल्याबरोबर कृष्ण आहे. असं काही झालंच तर त्या बगळ्याला मारलं त्याप्रमाणे कृष्ण त्या सापाला मारून टाकू शकेल, असं म्हणत ती मुले एक एक करून त्या गुहेत प्रवेश करू लागले. कृष्णाच्या लक्षात आलं होतं की हा अजगराचे रूप घेतलेला अघासूर आहे. परंतु तो स्तब्ध उभा होता. त्याचे सर्व सवंगडी वासरांसह त्या गुहेत प्रवेश करते झाले. अघासूर कृष्ण आपल्या जबड्यात प्रवेश करण्याची वाट पाहत होता. कारण कृष्ण आत शिरल्याशिवाय कंसाने सोपवलेली कामगिरी आणि त्याचा सूड दोन्हीही पूर्ण होणार नव्हतं. कृष्ण स्वतःशीच हसला. अघासुराचा मृत्यू जवळ येऊन ठेपला होता हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने त्याच्या जबड्यात प्रवेश केला. त्याबरोबर अघासुराने आपले तोंड बंद केले. हे बघून स्वर्गातील देव सुद्धा घाबरले. कृष्णाच्या दैवी शक्तीवर त्यांचा विश्वास होता, तरी सुद्धा आता काय होणार ह्याचं त्यांना भय वाटू लागलं. अघासुराच्या तोंडात प्रवेश केल्यावर कृष्ण वेगाने मोठा 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 होऊ लागला. अघासुराचा जीव कोंडू लागला. त्याने कृष्णाला बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, पण ते त्याला शक्य होत नव्हतं. हळूहळू त्याच्या गळ्यातील ताण त्याला सहन होईना आणि तो वेदनांनी आपली प्रचंड मोठी शेपटी आपटू लागला. पण त्याच्या गळ्यातल्या वेदना कमी होत नव्हत्या. शेवटी एक वेळ अशी आली की दाबामुळे त्याचं डोकंच फुटलं. कृष्णाने आपल्या सवंगड्यांकडे प्रेमाने पाहिलं. त्यातले काही जण घाबरून बेशुद्ध झाले होते. कृष्णाने सर्वांना सुखरूप बाहेर काढलं आणि तो स्वतः शेवटी बाहेर आला. त्या गुहारूपी अजगराच्या तोंडाजवळ मोठा तेजाचा लोळ दिसला. त्या तेजामुळे सर्व दिशा उजळून निघाल्या. सर्व बघत असतानाच तो तेजाचा लोळ कृष्णाच्या पायाशी विलीन झाला. स्वर्गातून देवांनी कृष्णावर पुष्पवृष्टी केली. संगीत आणि नृत्याने अघासुराचा वध साजरा केला. नाच गाण्याचा आवाज ऐकून ब्रह्मदेव बाहेर आले आणि काय झालं ते बघू लागले. या छोट्या मुलाचा पराक्रम बघून त्यांना आश्चर्य वाटलं.
कृष्ण अघासुराच्या जबड्यात शिरल्यामुळे त्याच्या स्पर्शाने अघासुराच्या सर्व पापांचा नाश झाला आणि त्याला कृष्णाच्या म्हणजेच भगवंतांच्या चरणाशी मोक्ष मिळाला.